या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। राज्यभरासह सोलापूर शहर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली जाणार आहे। त्यामुळे विना हेल्मेट नागरिकांवर मोठा दंड आकारण्यात येणार असून हेल्मेट सक्ती विरोधात नागरिकांनी आता रोष व्यक्त केला आहे। सोलापूर शहरामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आता करण्यात आली आहे। संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष जगदाळे, सीताराम बाबर, प्राजक्ता बागल, अरविंद शेळके, सोहेल सय्यद आदींनी ही मागणी केली आहे। सोलापूर शहरात हेल्मेट सक्तीला संभाजी ब्रिगेडच्या वतीने विरोध करण्यात आला आहे। या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले आहे। सोलापूर शहरासह राज्यातल्या 45 शहरांमध्ये राज्य शासनाच्या वतीनं दुचाकी स्वारांना हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत। त्यामध्ये दुचाकी स्वार सोबत जो पाठीमागं व्यक्ती बसलेला आहे त्यालासुद्धा हेल्मेट सक्तीचं करण्यात आलेलं आहे। त्या संभाजी ब्रिगेडचा सक्त विरोध असून जर हेल्मेट सक्तीचं केल्यास तर हेल्मेट वागवणं खूप अवघडीचा प्रश्न आहे। कारण जर पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेला सोडायला आणायला नेलात तर तो हेल्मेट ठेवायचं कुठं, ऑफिसमध्ये जर गेलात तर ऑफिसमध्ये ते हेल्मेट ठेवायचं कुठं असा हा प्रश्न आहे। मुळातच सोलापूर शहरामध्ये जड वाहतुकीस सकाळी 6 ते संध्याकाळी 10 या दरम्यान बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळं शहरामध्ये अपघात होण्याचं प्रमाण अत्यल्प कमी आहे आणि त्या अपघातामुळे मृत्यूदरसुद्धा अत्यंत कमी आहे। मुळातच महानगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र मोटर अधिकार कायदा 1988 कलम 129 नुसार हेल्मेट सक्ती हे गरजेचं असलं तरी मोटार वाहन अधिकार कायदा 1988 कलम 250 नुसार महानगरपालिका हद्दीमध्ये असं कुठलंच हेल्मेट सक्तीचा नियम नाही आणि तुम्हाला हेल्मेट सक्ती करता येत नाही। त्या नियमाचा आधार घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर केले की सोलापूर शहरामध्ये आगामी काळामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये। जर केलीच तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल। या हेल्मेट सक्तीच्या कायद्याअंतर्गत जे कायदा काढलेला आहे नवीन, त्यानुसार जर हेल्मेट दंड भरायला जर पैसे कुणाकडे नसतील तर डायरेक्ट अटक वॉरंट आहे म्हणून त्याखाली गैरवापर पण ह्या कायद्याचा होत आहे। असा कुठला गुन्हा हेल्मेट नसल्यावर काय अटक वॉरंट काढण्याचा आहे। दरोडे चोरी केली तरी त्यांना अटक लवकर होत नाही आणि हेल्मेट नसलं तर लगेच अटक, हा चुकीचा कायदा आहे। त्याचबरोबर महापालिका हद्दीत असे कुठेही वाहतूक जोरात 30-40च्या वर स्पीडमध्ये नसते आणि एखाद्या फॅमिलीला घेऊन जात असताना किंवा ऑफिसला कामाला येत असताना ते हेल्मेट त्यांनी कुठं ठेवायचं, त्याची जिम्मेदारी शासन घेणार का? वेळोवेळी चोरी झाल्यावर एखादी मोटरसायकल चोरीला गेली तर वर्षभर मिळत नाही आणि मिळतच नाही तर हेल्मेट कुठं हुडकून देणार आहे त्यांनी? त्यामुळं हा कायदा महानगरपालिका हद्दीत सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातील ज्या ज्या शहरात केलेला आहे त्या शहरातच त्यांनी लागू करू नये। आणि महानगरपालिका हद्दीत मगाशी अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे कलम 250 नुसार हेल्मेट सक्ती लागू होत नाही। त्यामुळं हा कायदा इथं अंमलात आणू नये एवढीच जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही मागणी केलेली आहे। आणि जर यावर जिल्हाधिकाऱ्यांनी विचार केला नाही किंवा कायद्यात अंमलबजावणी केली तर संभाजी ब्रिगेड स्टाईलने आमचं उत्तर राहील त्याला। जय जिजाऊ। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।